संतूर मम्मी दिसणं हे प्रत्येक स्त्रीला वाटतं, तुम्हाला पण वाटतं ना? बरोबर आहे. तर आता त्यासाठी बघा 40 नंतर शरीर फिट ठेवायचं आणि स्किन टाईट ठेवायची, हे तारेवरची कसरत आहे. सकाळी उठली, गरम पाणी घेतलं, गरम पाणी घेतल्याबरोबर थोडंसं मेडिटेशन केलं, एक्सरसाइज केली, स्ट्रेचिंगचे प्रकार. आता माझं काय पटकन वजन काही कमी होत नाही आहे, मला 2 किलो वजन अजून कमी करायचं आहे, परंतु माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं. आता प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. असो, स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा आहारच आपण असा पौष्टिक हेल्दी घेतला तर वजन आपलं कमी होऊन मेंटेन नक्कीच राहणार. तर आता इथे मी नाश्त्यामध्ये आज उपमा करायचं ठरवलेलं आहे. काल ओट्स घेतले होते, आज मी नाश्त्यामध्ये उपमा करते आहे. तर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून घेते, तसेच रवा भाजून घेतला आहे. आणि आपण जर हेल्दी नाश्ता घेतला किंवा आहारामध्ये बघा स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य, गरम पाणी, ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी, रात्रीचं फॅट कटर ड्रिंक असं घेतलं तर नक्कीच आपलं वजन कमी करून आपण मेंटेन राहू शकतो. तर असं मला वाटतं, तर मी त्यासाठी प्रयत्न पण करते आहे. तर आता इथे बघा तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, त्याचबरोबर आलं लसूणाची पेस्ट टाकलेली आहे. हिरवी मिरची, कांदा छान परतून घ्यायचा आणि थोडी कोथिंबीर फोडणीत आणि वरती गार्निशिंग म्हणून टाकायची. उपमा एक नंबर लागतो चवीला. आणि त्याचबरोबर रवा भाजून घेतला, तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आधी टाकलं ना तर मग एकसारखी चव लागते सगळ्याला. आणि गरम पाणी टाकायचं, तर गरम पाणी थोडं जास्तीचं टाकायचं, म्हणजे थोडंसं असा पातळसर केला ना की रवा छान असा मऊसूत लागतो, टेस्टी. आणि कधी पण बघा जेवण करताना आपण बारीक चावून खायचं आहे आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही आहे, अर्धा तासाने पाणी प्यायचं आहे. अशा ह्या सवयी आपण फॉलो करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा गरम पाणी घ्यायचं, ग्रीन टी घ्यायची दुपारच्या वेळा, जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी घ्यायची. आणि त्याचबरोबर स्किन केअर पण आपलं सोडायचं नाही आहे. स्किन केअर आता इथे मी स्टीम घेतली, स्टीम घेतल्यानंतर एक फेस पॅक माझ्यासाठी मी ठेवत असते. तो फेस पॅक लावल्यानंतर एक व्हिडिओ बनवून घेतला. व्हिडिओ बनवल्यानंतर इथे ज्वारीची भाकरी दुपारच्या जेवणामध्ये, तर अर्धी भाकरी, भाजी आणि चटणी वगैरे किंवा स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य असं मी घेते आणि त्यानंतर 1 तासाने ग्रीन टी घेते. तर असं माझं हेल्दी रुटीन मी ठेवते. बघूया किती वजन कमी होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यानंतर दुपारची सगळी घरातली कामं आवरली, हे कोंब वगैरे मी असे स्वच्छ क्लीन केले. तर स्वतःमध्ये एक परफेक्टपणा असला ना की सगळं काही परफेक्ट होऊन जातं. तर बघा स्वतःबरोबर घराला पण मी असं क्लीन आणि स्वच्छ ठेवत असते. आणि सगळं आवरल्यानंतर 1.5 तासाने आता इथे मी ग्रीन टी घेते. तर ग्रीन टीची पण मी अशी सवय केलेली आहे. तर असा होता आजचा माझा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.